आणि त्याच्यामध्ये जो संयम राखला जात नाही तो आमच्यासारख्या माणसांनी सांगावा लागतो. तर असे ज्या प्रकारचे मी अवश्य जाऊन मदत करेन. स्वमताचा स्वतःच्याच मताचा आग्रह मांडणं किंवा ताण तणाव, त्याच्यानंतर मेंदूची वाढ. आम्ही तर सायन्स फॅकल्टी नसल्यामुळे आम्हाला ते मेंदूची वाढ वगैरे काही कळत नव्हतं, पण मॅडम लोकांचं आमच्या डोक्यामध्ये इतका पक्का बसवला की आम्ही ते विसरू शकणार नाही. तर अशा प्रकारे हे आमचं हसत खेळत 5 दिवसाचं मार्गदर्शन प्रशिक्षण झालेलं आहे. आम्ही आंबेजोगाईहून जरी येत असलो तरी आम्हाला इथं आल्यानंतर या प्रशिक्षणाचा अजिबात कंटाळा नाही किंवा बोर झालं नाही. आम्ही आनंदाने ते घेतलेलं आहे आणि देणाऱ्यांनी ते चांगलं दिलेलं आहे. मग मला असं वाटतं विंदा करंजी सारखं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात द्यावे. तशी नागरगोजे सरांसारखी बुद्धी मला का नाही दिली नागरगोजे सरांमध्ये आणखी एक वैशिष्ट्य आता 10 मिनिटापूर्वी त्यांनी आपल्याला सांगितलं की त्यांच्या शाळेचं त्यांनी आवटी सरांचं आणि सेंद्रे सरांचं कौतुक केलं की माणसामध्ये ही पण वृत्ती असावी की आपल्याच सांगण्यापेक्षा आपल्याच सांगण्यापेक्षा दुसऱ्यांचं सुद्धा कौतुक करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये आहे. त्याबद्दल मला खरोखरच त्यांचं कौतुक वाटतं की शाळेबद्दल ते आपल्या इतकं भारावून जातात आणि चांगलं मुलाचं सांगतात, लोकांचं कौतुक करतात. हे एवढं बोलून मी